पालघर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापू लागलेलं आहे। ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीनं महावितरणाकडे करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलेलं असून नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत वाढत्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। पालघर हा ग्रामीण आणि आदिवासी बहुल जिल्हा असून येथील सर्वसामान्य वीज ग्राहक, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे। ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी समोर येत असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज बिले वाढतील, प्रीपेड प्रणाली लागू होईल, तांत्रिक अडचणी निर्माण होतील आणि आर्थिक भार वाढेल अशी भीती नागरिकांमध्ये असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। शिवसेनेने महावितरणाकडे ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणत्याही घरगुती, व्यावसायिक किंवा कृषी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे। तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील शासन आणि महावितरणाची अधिकृत भूमिका लेखी स्वरूपात जाहीर करावी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा आणि तक्रारीच्या निवारणासाठी विशेष हेल्प डेस्क स्थापन करावा अशी मागणी करण्यात आली आहे। स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून पालघर जिल्ह्यातील वातावरण तापू लागलेलं आहे। महावितरण यावर काय निर्णय घेतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। जे आमदार आहेत ते सर्व आपली जी लोक आहेत ती सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी आहेत। आपण सर्व आपापल्या भागातील जनतेचा आवाज घेऊन इकडे आलो आणि हा आवाज आपण अधीक्षक अभियंत्यांच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि याकरता आपण हे निवेदन आज आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं जे प्रतिबिंब या निवेदनाच्या माध्यमातून आणि आग्रही भूमिकेतून मांडलं जाणार आहे। आपण त्या अधीक्षक अभियंत्याने पत्र लिहिलंय, त्याच्यामध्ये विषयामध्ये ग्राहकांच्या कुठल्याही संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्याबाबतचा हा विषय आहे। पालघर जिल्हा हा प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी। नमस्कार, आम्ही आज शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांचे सर्व जिल्ह्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो। पालघर जिल्ह्यातील लोकांची जी मागणी आहे किंवा जो होणारा जो त्रास आहे, होणारा मनस्ताप आहे, या संदर्भातलं त्यांच्याकडे गंभीर स्वरूपामध्ये आम्ही तो मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की आज अतिशय आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये घरगुती जे वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडे सक्तीने मीटर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत। कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, संमती न घेता सरळ सरळ लोक येतात आणि त्यांचे मीटर बदलतात। यामुळे खूप असंतोषाचं वातावरण आहे आणि त्वरित आपण या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आणि जिल्ह्यातील जनतेला आपण एक सांगावं की ही वीज जी मीटर सक्ती आहे ही होणार नाही अशा आग्रही मागणी याच्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। मी त्यांना विनंती करतो सांगळे साहेबांना की त्यांनी या माध्यमातून हा जो एक मुद्दा आहे सक्तीचा, मीटर सक्तीचा, या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी। आपण बोल सांगायचं। पालघर जिल्ह्यामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदारामार्फत स्मार्ट मीटर बदलण्याचं काम, म्हणजे जुने मीटर स्मार्ट मीटरद्वारे बदलण्याचं कंत्राट त्या एजन्सीला दिलेलं आहे। स्मार्ट मीटर बदली करण्याचं काम चालू आहे। आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आश्वासन देतो की जोपर्यंत ग्राहकाची संमती मिळत नाही पण बिना संमतीने कुठलेही मीटर बदली करण्यात येणार नाही। मी आभार मानतो या माध्यमातून हा आणि आता हे लक्षात ठेवावं, ते जे कोण नावं सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी कुठलीही जर सक्ती झाली तर मग कायद्याचं पालन करायचं की नाही हे आम्ही ठरवू। आणि मी विनंती केलंय सांगळे साहेबांना की आजच्या आज तसं पत्र संबंधित एजन्सीला काढावं की कुठल्याही घरगुती ग्राहकाचं वीज मीटर सक्तीने पूर्वसंमतीशिवाय बदली करू नये आणि ते पत्र आम्हाला द्यावं। सांगळे साहेब, हा आपण हे करावं। आपल्या चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा असेल, परंतु वीज ग्राहकावर कुठल्याही प्रकारची सक्ती आणि संमतीशी होऊ नये हे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून क्लिअर झालेलं आहे। त्याची इम्प्लिमेंटेशन सर्व MECBच्या अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः एजन्सीने करावं। नमस्कार, आपले आभार, धन्यवाद।